नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारे आणि इतर पर्यटन ठिकाणे पाहण्यासाठी। यावेळी तर आम्ही तळ कोकणातील अशा समुद्र किनाऱ्यांना भेट देणार आहोत जे की नितांत सुंदर आहेत। फॉरेन मधील किनाऱ्यांना सुद्धा लाजवतील अशी इथली रंगसंगती आहे। तर आपण निघालो आहोत वेंगुर्ल्यातील निवती समुद्र किनाऱ्यांना भेट द्यायला। इथे यायचे कसे, राहण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत, जेवण कसे आहे, 3 दिवसांच्या सहलीत कोणकोणती ठिकाणे पाहायची, या आमच्या सहलीचा एकूण खर्च किती झाला, हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आम्ही सकाळी लवकरच पुण्याहून निघालो। आजच्या पहिल्या दिवशी आम्हाला 400 किलोमीटर अंतर पार करून निवती बंदर या समुद्र किनाऱ्याला पोहोचायचे होते। तळ कोकणात जाण्यासाठी 2 सोयीस्कर मार्ग आहेत। एक म्हणजे कोल्हापूर मार्गे राधानगरी फोंडा घाटातून जाता येते, जो रोड अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे। तर दुसरा मार्ग म्हणजे कराडच्या पुढून अनुस्कुरा घाट पार करून पुढे खारेपाटण तळेरे मार्गे जाता येते। आम्ही दोन्ही मार्गांचा अनुभव घ्यायचा म्हणून जाताना राधानगरी घाटातून आणि येताना अनुस्कुरा घाटातून आलो। मुंबईहून यायचे झाल्यास मुंबई गोवा महामार्गाने येता येते आणि मुंबई पासून हे अंतर साधारण 480 किलोमीटर आहे। भरपूर ऊन आहे, ऑक्टोबर हीट चालू आहे, त्याच्यामुळे मस्त थंडगार लस्सी घेतली। कोल्हापूर मधून वळण्याचा आमचा एक फाटा चुकला आणि आम्ही ठिकपुर्ली रोडला लागलो। पण म्हणतात ना, जे होते ते चांगल्यासाठीच होते। त्याप्रमाणे आम्ही एका सुप्रसिद्ध बर्फीच्या गावात येऊन पोहोचलो। रोडवरच ठिकपुर्लीची सुप्रसिद्ध बर्फी असे बोर्ड दिसायला लागले, म्हणून आम्ही एका दुकानाजवळ गाडी बाजूला घेतली। इथे प्रत्येक दुकानात समोरच मोठ्या चुलीवर कढई ठेवून त्यावर दूध आटवून ही गरमागरम ताजी खवा बर्फी आपल्याला खायला दिली जाते। हा ठिकपुर्लीची प्रसिद्ध बर्फी आहे। म्हशीच्या दुधापासून बनवतो आम्ही। हे 12 लिटर मध्ये 4-4.25 किलो, 12 लिटरला 2 किलो साखर टाकतो। 4-4.25 किलो बर्फी तयार होते याची। आणि ठिकपुर्लीची बर्फी ही कमीत कमी 30 ते 35 वर्ष झाली फेमस आहे आणि अजून सुद्धा ही फेमस व्हावी आमची इच्छा आहे। ही बर्फी बघून तर तोंडाला पाणीच सुटले। कितीला बर्फी आणि 12 रुपयाला एक आहे। 90 रुपये पाव किलो, 360 रुपये किलो। 120ला 10 बर्फी। मस्त गोड बर्फी घेतली। पुढे आम्ही प्रवेश केला तो राधानगरी अभयारण्य परिसरात। राधानगरी अभयारण्य प्रसिद्ध आहे ते येथील गव्यांसाठी। पुढचा रस्ता हा घनदाट जंगलातून जातो आणि हा असा वळणावळणाचा आहे। राधानगरी अभयारण्यातून जात असताना आपण प्रवास करत असतो ते राधानगरी धरणाच्या जलाशयाच्या बाजूबाजूने। इथला हा सुंदर निसर्ग पाहून इथे थांबण्याचा मोह आम्हाला आवरला नाही। नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण पुन्हा एकदा निघालोय आपल्या कोकण दौऱ्याला। संपूर्ण पावसाळा संपलाय आणि आता आपण पुन्हा एकदा निघालो आहोत तळ कोकणाच्या सहलीसाठी। आम्ही थांबलो होतो ते या राधानगरी जलाशयावरील सुंदर हसने पुलावरती। राधानगरीचा हा घाट सुद्धा खूपच सुंदर आहे। हिरव्यागार डोंगरातून वळणावळणाच्या रस्त्यातून हा घाट आपल्याला खाली घेऊन जात असतो। आता प्रचंड भूक लागली होती। संपूर्ण घाट रस्त्यात एकही हॉटेल नव्हते। घाट क्रॉस करून आम्ही फोंडाच्या पुढे ह्या हॉटेल साहिल मध्ये जेवायला थांबलो। व्हेज थाळी मागवली। 2 भाज्या, वरण, भात, रोटी, सोलकडी, पापड, दही असा मस्त मेनू होता। साधारण 4:30 वाजता आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे निवती बंदर ह्या गावात पोहोचलो। गाव अतिशय सुंदर
आणि टिपिकल समुद्र किनाऱ्यावरचे कोकणी गाव आहे. गावातून जाणारा हा मुख्य रस्ता समुद्र किनाऱ्यापासून अगदी जवळ आणि किनाऱ्याला समांतर असा आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही अशी सुंदर घरे आणि काही होमस्टेज आहेत. या सर्वांची नावे आणि नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेतच. आम्ही आमची रूम ओशियन वाइब्स होमस्टे मध्ये आधीच बुक करून ठेवली होती. एका बाजूला गावातला मुख्य रस्ता तर दुसऱ्या बाजूला डायरेक्ट समुद्र किनाऱ्याचा ऍक्सेस ह्या ओशियन वाइब्स होमस्टेला होता. नमस्कार मित्रांनो, चेतन महिंद्रकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आलो आहोत निवती बंदर या समुद्र किनाऱ्यावरती. आम्ही आता ज्या होमस्टेमध्ये राहिलोय ते म्हणजे हे ओशियन वाइब्स होमस्टे. त्याच्या एका बाजूला हा गावातला मुख्य रस्ता आणि दुसऱ्या बाजूला लगेच हा खळाळता समुद्र आहे. आम्हाला ही एसी रूम मिळाली 2000 रुपये पर डे प्रमाणे, तर नॉन एसी रूमचे चार्जेस 1500 रुपये आहेत. रूम अतिशय स्वच्छ आणि प्रसन्न होती. रूमच्या समोरील गॅलरीतून गाव दिसत होते, तर या बाजूला खिडकीतून डायरेक्ट समुद्र किनाऱ्याचा व्ह्यू दिसत होता. रूम मध्येच समुद्राची गाज सुद्धा ऐकू येत होती. आता समुद्राच्या लाटा खुणावत होत्या. आम्ही तडक निघालो समुद्र किनाऱ्यावर. निवती बंदरचा हा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे. स्वच्छ पांढरी रेती, समोरून खळाळत येणाऱ्या लाटा, समुद्रात दूरवर दिसणाऱ्या मच्छीमारांच्या होड्या, लांबच लांब पसरलेला समुद्र किनारा, किनाऱ्यावर दिसणारी नारळाची झाडे आणि समोरच्या डोंगराआडून अस्ताला चाललेला सूर्य, हे संपूर्ण निसर्ग चित्र अतिशय सुंदर आणि स्वप्नवत वाटावे असेच होते. ह्या समुद्र किनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणातल्या ह्या किनाऱ्यावर आपल्याला सूर्यास्त हा समुद्रात नाही तर डोंगराच्या आड पाहायला मिळतो. कोकणात अजून असाच डोंगराआड सूर्यास्त होणारा कोणता समुद्र किनारा असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. स्वरा आणि वरदने नेहमीप्रमाणे किनाऱ्यावर वाळूचा किल्ला बनवायला सुरुवात केली होती. त्यासाठी लागणारी ही आयुध समुद्रावर जाताना ते दरवेळी बरोबर घेऊनच येत असतात. गावातले इतरही मावळे त्यांनी बरोबर जमवले होते. भारतात क्रिकेटला कोणतीच सीमा नाही. शहरात क्रिकेट गल्लीबोळात रस्त्यांवर खेळले जाते, तर किनाऱ्यांवरील गावात मुले वाळूत खेळतात. त्याला ते बॉक्स क्रिकेट म्हणतात. हा माझ्या माग अथांग पसरलेला अरबी समुद्र आपल्याला दिसतोय आणि या बाजूला जर आपण बघितलं तर ही नदीची खाडी आहे आणि इथे निवती बंदर आहे. याच निवती बंदरावरून मासेमारी करणाऱ्या होड्या समुद्रामध्ये या दिशेने जात असतात. निवती बंदर समुद्र किनारा हा मुख्यतः मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथे किनाऱ्यांवरून समुद्रात जाणाऱ्या आणि येणाऱ्या होड्या पाहायला मिळतात. समुद्राच्या लाटांमध्ये आम्ही मनसोक्त खेळलो. समुद्राच्या पाण्यात एक जादू नक्कीच आहे. ह्या पाण्यात भिजलो, लाटा अंगावर घेतल्या की आपण एकदम फ्रेश होऊन जातो. रिस्टार्ट बटन दाबावे तसे आपण आपले सर्व दैनंदिन व्याप विसरून पुन्हा एकदा ताजेतवाने होऊन जातो. मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, ज्याची बऱ्याच जणांची गल्लत होते, ते म्हणजे निवती नावाने 2 समुद्र किनारे आहेत. एक म्हणजे आपण आता जिथे उभे आहोत तो निवती बंदर समुद्र किनारा आणि दुसरा म्हणजे याच्याच शेजारी असणारा किल्ले निवती समुद्र किनारा. किल्ले निवती समुद्र किनाराही तितकाच जबरदस्त सुंदर आहे. तिथले गोल्डन रॉक्स तर अप्रतिमच. जणू काही आपण मालदीव मध्येच आहोत असेच वाटते. किल्ले निवतीचा समुद्र किनारा आणि तिथली संपूर्ण माहिती आणि सुंदर ड्रोन शॉट्स
आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच, तोही नक्की पहा। आता चांगलाच अंधार पडला होता। आम्ही फ्रेश होऊन बंदरावर मासेमारी करून आलेल्या होड्या पाहायला निघालो। सापडलेले मासे बंदरावर आणायचे काम चालू होते। सर्व मासे एकत्र करून त्याचे इथे सॉर्टिंग केले जाते। सकाळी इथेच माशांचा लिलाव होतो, तो पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूच। तिथून आम्ही गावातल्या श्री देव दांडेश्वराच्या मंदिरात दर्शनाला गेलो। तिथे गावकऱ्यांनी मस्त भजनाचा ठेका धरला होता। कोकणात येऊन हे असे सुरेख भजन ऐकणे म्हणजे दुधात साखरच। आता पुन्हा एकदा रूमवर आलो। चांगलीच भूक लागली होती। जेवायला संध्याकाळी व्हेज थाळीच मागवली आहे। व्हेज थाळीमध्ये मेनू तुम्हाला भरपूर दिसत असेल। बटाट्याची भाजी आहे, चवळीची उसळ आहे, सोलकढी, दही, पापड, चपाती, वरण आणि भात। त्याचबरोबर आम्ही एक सुरमई थाळी पण सांगितली। आपण कोकणात आलोय त्यामुळे आपल्याला इथं पाहायला मिळतं की वरणात सुद्धा त्यांनी भरपूर खोबरं किसून घातले आणि भाजीमध्ये सुद्धा भरपूर खोबरं आहे। सकाळी जाग आली तीच समुद्राच्या खळाळत्या लाटांच्या आवाजात। नमस्कार मंडळी, या चहा प्यायला या निवती बंदरच्या समुद्र किनाऱ्यावरती आम्ही चहा घेतोय। आवरून आम्ही बाहेर पडलो ते या सकाळच्या वातावरणात समुद्राचा अनुभव घेण्यासाठी आणि माशांचा लिलाव पाहण्यासाठी। सुप्रभात मित्रांनो, आता आपण उभे आहोत ते निवतीच्या या बंदरावरती। रात्री आणि पहाटे ज्या होड्या या समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या असतात, सकाळी त्या मासे घेऊन परत येतात आणि या बंदरावरती इथे मागे या माशांचा लिलाव केला जातो। स्थानिक विक्रेते ते मासे घेऊन आपापल्या मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जात असतात। लिलाव करणारी व्यक्ती सुरुवातीची रक्कम सांगत होती आणि मासे खरेदी करायला आलेले विक्रेते आपापली बोली लावत होते। 230, 230, 230, 450, 450, 450, 500 रुपये, 500, 500, 500। रूमवर येऊन आवरून नाश्त्याची ऑर्डर दिली। कोकणातला मस्त ब्रेकफास्ट करतोय आपण। छान पातळ मऊसूद घावण आणि ओल्या नारळाची चटणी, मागे समुद्राची गाज ऐकू येते आणि छान घावणं आहे। घावण आणि आंबोळी यामध्ये खूप बेसिक फरक आहे। घावणं अशी छान पातळ आणि तांदळाच्या पिठाची असतात, तर आंबोळी थोडी जाड असतात आणि ते पीठ थोडं आंबवलेलं असतं। दोन्ही पिठांमध्ये फरक आहे। हे गाव प्रामुख्याने फिशरमॅन्स विलेज म्हणून ओळखले जाते। 90% लोक इकडे मासेमारी करतात आणि आमचं होमस्टे आहे तो एकदम समुद्राच्या जवळ आहे। त्या निवती बंदरवरती जर पर्यटक आले तर राहण्याची आणि खाण्याची सोय कशी आहे? इकडे प्रामुख्याने या गावात 5 होमस्टे जास्त नाही, कारण हे आयसोलेटेड जरा आहे बरोबर। आणि ताजे मासे खायचे असते आणि जर तुम्हाला तो अस्सल मालवणी स्वाद चाकायचा असेल तर तुम्ही इकडे अवश्य भेट द्या। आमचा आजचा मुक्कामही याच ठिकाणी असणार होता। तर आज आम्ही निघणार होतो निवती किल्ला, तिथला निवती समुद्रकिनारा आणि गोल्डन रॉक्स पाहायला। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व डिटेलमध्ये पाहूच। तिसऱ्या दिवशी आम्ही बॅक टू पॅव्हिलियन म्हणजे पुण्याला परत जाणार आहोत आणि जाताना देवगडमधील श्री कुणकेश्वराचे समुद्र किनाऱ्यावरचे सुंदर मंदिर, महापण जवळील कमळांनी भरगच्च भरलेला हा पाट तलाव आणि पोखरबावचे पाण्यातील सुंदर गणेश मंदिर हे पाहणार आहोत। आमच्या या 3 दिवसांच्या सहलीचे सर्व डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेतच, जेणेकरून तुम्हाला तुमची अशीच सहल प्लॅन करायला मदत होईल। तर मित्रांनो, हा होता आमच्या आजच्या निवती बंदर समुद्र किनाऱ्याचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये जरूर सांगा आणि पर्यटनाचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।
आणि आमच्या चेतन महिंद्रकर या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करा. तर चला भेटूयात पुढच्या किल्ले निवतीच्या समुद्र किनाऱ्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.